गावामध्ये मिरवणूक काढली गेली, गावातील महिला असतील पुरुष असतील नटून थटून एखादा आपला घरगुती सोहळा असल्यासारखा, दिवाळी असल्यासारखा, एखादा सण असल्यासारखा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिरवणुकीद्वारे आपण महाराजांना अभिवादन केलेलं आहे। सह्याद्रीच्या दऱ्याखोरामध्ये अहोरात्र फिरून, रात्रीचा दिवस करून, उपाशी तापाशी फिरून, भिजलेल्या, थकलेल्या, पिचलेल्या तळागाळातल्या माझ्या जनतेला सुखाचे दिवस आले पाहिजेत, जनता एखाद्या जोखडातून मुक्त झाली पाहिजे, त्यांना स्वराज्य प्राप्त झाले पाहिजे, ही संकल्पना मनात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रातून मावळे गोळा केले आणि त्या संपूर्ण मावळ्यांच्या जोरावर एक स्वराज्य त्यांनी या ठिकाणी उभा केलं आणि या स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज आपण या ठिकाणी 350वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। आणि या कार्यक्रमासाठी आज प्रथमच मी माझ्या गावामध्ये या ठिकाणी आपल्याला एक वक्ता म्हणून नाही, एक विद्यार्थी म्हणून, एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी मला जे काय अनुभवलं, मला जे काय सुचलं, मी काय जगलो, मी काय वागलो, वक्ता म्हणून आलेलो नाही। एक दोन अक्षर माझ्या बहीण भावांना, माझ्या आई वडिलांना इथं काय सांगता येतील का? ते शिवचरित्र कशासाठी वाचायचं, शिवचरित्र कसं जगायचं, शिवाजी महाराज काय शिकवतात, इतिहास काय शिकवतो, त्यातून आपण काय घेतलं पाहिजे, शिवजयंती कशासाठी साजरी करायची, एवढा अट्टहास, एवढा प्रपंच कशासाठी करायचा, त्यातून नक्की आपण काय घेतलं पाहिजे, हे जे मला जाणवलं हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। एक 4 मुद्दे घेऊन मी बोलणार आहे। खरं तर मी बोलणं फार मोठं होणार नाही, माझंच गाव आहे, मी मोठा वक्ता नाही, एक मी चतुर्श्रेणी कामगार आहे आणि मी एवढा मोठा नाही। मला खरं कौतुक करायचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवबा प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचं हे 11वं वर्ष आहे। त्या निमित्तानं इतका सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। दरवर्षी आम्हाला ते बोलवतात, काय कामाच्या निमित्तानं आम्हाला येता आलं नाही। या ठिकाणी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत, माझे बंधू भगिनी आहेत, आमचे सहकारी आहेत, माझा मित्र परिवार आहे, लहान थोर आहेत। खरोखर कौतुक करावं असं वाटतं की या लहान मुली ज्या नटून थटून आलेल्या आहेत त्यांची मी भाषणं मनापासून ऐकली। कशासाठी? हा 395 वर्ष हा महाराष्ट्र, हा देश, हा भारत, हे जग शिवाजी महाराजांचं, त्यांच्या स्मृती कशासाठी जागवतंय, त्यांच्या आठवणी कशासाठी काढते, असं काय केलं त्या महामानवानं की प्रत्येक माणसाला जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांचं नाव माहित आहे, शिवाजी महाराजांचं नाव माहित नाही असा एकही माणूस या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असू शकत नाही। काय या महामानवाची, या महापुरुषाची एवढी दैवी शक्ती आहे, एवढं कार्यकर्तृत्व आहे, कशासाठी त्यांचं नाव इतके वर्ष आजही जिवंत आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत हजारदा त्या माणसाचं नाव घेतलं जातं, त्या युगपुरुषाचं नाव घेतलं जातं। ह्याचा आपण विचार करणं गरजेचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं। नुसती शिवजयंती साजरी करायची नाही, नुसते सण साजरे करायचे नाहीत, त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, समाज घडला पाहिजे, त्यांच्या आदर्शाचा विचार घेऊन मुलांनी घडलं पाहिजे, समाज घडला पाहिजे। याच्यासाठी संबोधन करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। मला आनंद होतोय, या लहान लहान मुली सुंदर साड्या नेसून आलेल्या आहेत। मला अभिमान वाटतोय की त्यांच्या आई वडिलांनी, त्यांच्या आईनी हा गुण त्यांना हे बाळकडून लहानपणी दिलेला आहे आणि हा वारसा त्यांनी आतापासूनच लागू केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शिवबा प्रतिष्ठानला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। एक 4 मुद्द्याला स्पर्श करून खूप बोलले, मुलांनी सुद्धा चांगल्या प्रकारे, मुलं असतील मुले असतील, लहानगेने चांगल्या प्रकारे आपलं आपापल्या परीने मनोगत व्यक्त केलं। जसं येईल तसं आपल्या बोबड्या बोलामध्ये त्यांनी मनोगत व्यक्त केलं, खूप आनंद झाला। आजही शिवाजी महाराजांचा विचार या मुलांच्या मुखातून ऐकताना मनस्वी आनंद होतोय। या युगपुरुषाची आपल्याला दररोज आठवण आली पाहिजे। जो इतिहास विसरतो, जो समाज इतिहास विसरतो, तो इतिहासाची पुनरावृत्ती परत होत असते, म्हणून इतिहास विसरला नाही पाहिजे। यासाठी आपल्या आई वडिलांनी मुलांना इतिहास शिकवला पाहिजे। इतिहास म्हणजे नक्की काय, इतिहासाची संकल्पना काय, 4 गोष्टींना मी स्पर्श करून जाणार आहे। शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं, इतिहास काय शिकवतो, शिवाजी महाराज काय सांगतात, त्यांचा इतिहास काय सांगतो,
हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या जोखडामध्ये अडकलेल्या या मराठी मातीला, या भारत भूमीला, या महाराष्ट्र भूमीला झिजत पिचत अनेक वर्ष आयुष्य जगत काढावं लागलं. याची कारण अनेक आहेत. त्या कारणाला स्पर्श करून मी जाणार आहे. शिवचरित्र काय सांगतं, त्याची प्रेरणा काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृत्यातून, प्रत्येक लढाईतून, प्रत्येक संकल्पनेतून आपल्याला शिकता आलं पाहिजे. तो विचार आपल्याला वेळा काढता आलं पाहिजे. तरच त्या शिवाजी महाराजांच्या या शिवजयंतीला खरं अभिवादन केल्यासारखं आपल्याला वाटणार आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतं की आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, भाऊबंदकीने एक राहिलं पाहिजे, आपल्या गावाने एक राहिलं पाहिजे, आपल्या समाजाने एक राहिलं पाहिजे. हजारो वर्ष लटकतो आपल्या समाजाचे लचके तोडणारा निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, मुघलशाही असेल, काही वर्ष त्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्ष आक्रमण केल्यानंतर त्यांना काय भूभाग आपल्या ताचीखाली आपल्या टापूमध्ये घेण्यात त्यांना यश आलं. एका लढाईमध्ये मुघलांच्या असं लक्षात आलं की हजारो मराठे लढतायत, मोठे मोठे युद्ध होत आहेत, अनेक जणांची कत्तल होते, पण मराठे हे मागे सरत नाहीत. एका संध्याकाळी युद्ध संपल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की युद्धाचा पूर्णविराम झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मराठी सैन्य जेव्हा एका ठराविक ठिकाणी रात्रीची विश्रांती घेत असतं तेव्हा प्रत्येक मराठ्याची प्रत्येक चूल ही वेगळी आहे. दिवसभर एकत्रित लढत असलेला मराठा म्हणजे 12 पगड जातीने एकत्रित आला. हिंदू, माळी, साळी, वाणी, वंजारी सगळे त्यांना मराठी ही जात म्हणायचे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळेजण एकत्र संध्याकाळी येतात, प्रत्येकाची चूल वेगळी आहे. याचा अर्थ असा होतोय की यांच्यामध्ये आपल्याला फूट पाडता येईल, यांच्यामध्ये दरी निर्माण करता येईल, यांच्यामध्ये भांडण लावता येतील. आणि हाच कळीचा मुद्दा विचारात घेऊन या मुघलशाहीतील काही सरदारांनी आपल्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला. होत्याचं नव्हतं झालं हे आपल्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. शिवचरित्र आपल्याला सांगतं की आपण एकत्रित राहिलं पाहिजे, गावामध्ये एकत्रित राहिलं पाहिजे, कुटुंबामध्ये एकत्रित राहिलं पाहिजे. आपण जर एक नसू तर आपला फायदा तिसराच माणूस घेतो. हा संदेश आपल्याला शिवचरित्रापासून आपल्याला इतिहासातून मिळतो. त्यांच्या लक्षात आलं की यांच्या प्रत्येकाची चूल वेगळी आहे. त्यांनी प्रत्येकाला मॅनेज केलं, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना संधान साधून त्यांना बोलतं गेलं, प्रत्येकाला आमिष दाखवली, स्वराज्याचे लचके तोडले, घराघरामध्ये भांडण लावली, घराघरामध्ये भावाभावामध्ये विरोध उभा करून शिवाजी महाराजांना विरोध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिवचरित्र सांगतं की आपण करता कामा नये, आपण एकीने राहिलं पाहिजे. अरे कितीही काय झालं तर आपल्याला भावकीच्या खांद्यावर जायचं आहे. मोठ्या माणसानं मोठं बंद केलं पाहिजे, लहान याने एक पाऊल मागे घेतलं पाहिजे, समाजाने एकत्रित राहिलं पाहिजे, प्रीतीची मनं जुळली पाहिजेत, गावची मनं जुळली पाहिजे, समाजाने एकत्रित आलं पाहिजे. हेच खरं अभिवादन या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या अभिवादन देताना या प्रसंगी मी तुम्हाला सांगतोय, एकत्रित राहिलं पाहिजे. शिवचरित्र काय सांगतो, एकत्रित राहिलं पाहिजे. दुसरा गोल शिवाजी महाराजांनी सांगितला, कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी सोनदेवने पकडून आणली. कल्याणचा गड पडला, सून पकडून आणली. शिवाजी महाराज आदर्श कसे आहेत, त्यांच्यापासून काय घ्यायचं आहे. शिवचरित्र प्रत्येक जण वाचतोय, नुसतं वाचून उपयोग नाही. शिवचरित्र प्रत्येकाने नुसतं वाचून उमगून घ्यायचे दिवस गेलेले आहेत. शिवचरित्रामधून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या लेकरांना ते समजून सांगितलं पाहिजे, आपल्या लेकरांच्या मनामध्ये ते बीज पेरलं पाहिजे आणि ते त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्याने आत्मसात करून त्या पद्धतीने जीवन जगण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. यासाठीच ही खरी शिवजयंती आहे. किती जणांनी शिवचरित्र वाचलं, शिवचरित्र वाचलं पाहिजे. आजच्या तरुण लोकांना माझं आव्हान आहे, प्रत्येकाने शिवचरित्र वाचलं पाहिजे, त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आबाजी सोनदेवाने कल्याणच्या सुभेदाराची सून कल्याणचा गड पडल्यानंतर उचलून आणली. शिवाजी महाराजांचे बैठक चालू आहे, महालामध्ये तिला हजर केली जाते. आबाजी सोमदेव म्हणतात, मोठा पराक्रम मिळाला, कल्याणच्या सुभेदाराची सून आम्ही पकडून आलेले आहे, आम्ही तुमच्या या महालामध्ये घेऊन आलेला आहे. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, अरे अशीच जर आमची आई असते तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. मातांबद्दल प्रेम, स्त्रियांबद्दल प्रेम, त्यांच्यावर असणारी त्यांची अपार श्रद्धा कुठल्याही महिलेला
स्पर्श करणाऱ्याचे हात तोडले जातील, हात कलम केले जातील, असा फतवा त्यांनी काढलेला होता. शिवजयंतीला चरित्र सांगण्यापेक्षा यातून आपण काय घेणार आहे, मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. खूप आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. 9 वर्षाचं वय आहे, शिवाजी महाराज अंगणामध्ये घोड्यावर खेळतात. एक रडत रडत गरीब शेतकरी जिजाबाईंच्या जवळ आलाय आणि जिजाबाईंना सांगतोय, महाराज माझ्या लेकीवर अन्याय झाला. नदीवर धुणं धुवायला गेली होती, तिच्यावर त्या नराधमानं अन्याय केला, अत्याचार केला, शिक्षा झाली पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर पोर वय आहे 15 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी हे सगळं बघितल्यानंतर जिजामातेने त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. चेहऱ्याकडे बघितल्यानंतर येसाची गंगला एकच फतवा त्याने सांगितला, रांजाच्या पाटलाला जाऊन तुम्ही पकडून आणायचं. येसाची गंग दिलेल्या घोडाच्या टाचेला टाप मारून तो रांजाला जातो. रांजाला जाऊन सांगतो, रांजाचे पाटील आपल्याला शिवाजी महाराजांचं बोलावून आलंय. रांजाचा पाटील बघून असतो, म्हणतो कोण शिवाजी? कुणी त्याला शिवाजी केला? स्वतः शिवाजी झाले काय? राजे आम्ही. असा संदेश घेऊन येसाची गंग पाटील माघारी येतात. माघारी आल्यानंतर शिवाजी महाराज सांगतात, तुमच्या कमरेला तळपती तलवार असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावर वार का केले नाहीत? त्यांच्यावर हत्यार का चालवलं नाही? तुम्ही त्यांचं बोल ऐकून, त्यांचं म्हणणं ऐकून माघारी येता, हे तुम्हाला पटलं का? हे योग्य आहे का? ह्या माता भगिनींचा हा अपमान आहे. चढ्या घोड्याला टाप मारून शिवाजी महाराज आपल्या 100 मावळ्याच्या रांजाला जातात. त्याला उचलून आणलं जातं, गावाच्या चौकामध्ये तिथं त्याला उभं केलं जातं. पहिला प्रश्न त्याला केला जातो, जिजाबाई बाजूला बसलेले असतात, आपण या महिलेवर अन्याय केला का? आपण या महिलेवर अत्याचार केला का? कबूल करायला तयार नसतात ते. रांजे पाटील कबूल करत नाहीत. महाराजांना राग येतो. महाराज इशारा देता क्षणी दोन्ही हात आणि दोन्ही पाय त्या मिनिटाला कलम केले जातात. याचा उद्देश एवढाच असतो, जिजाबाईंना हे प्रेरित होतं, अशी शिक्षा दिल्यानंतर समाजामध्ये एक प्रकारची वचक बसेल, महिलांवर कोणी अत्याचार करणार नाही, महिलांना त्रास देण्याचं कोण धाडस करणार नाही, एक चांगलं स्वराज्य उभं राहील. या संकल्पनेनं रांजाच्या पाटलाचं दोन्ही हात आणि पाय त्यांनी कलम केलं. शिवाजी महाराजांच्यावर जनता प्रेम करते. आज ही 395व्या वर्षी समाज त्यांचं नाव का घेतो? त्यांच्या विचाराच्या पाठीमाग का जातो? शिवजयंती का साजरी केली जाते? शिवाजी महाराजांसाठी त्या काळचे मावळे जीव द्यायला कशासाठी तयार होते? आपल्या जीवाला जीव देणारा, अरे साध्या खेड्यागावामध्ये जाऊन ताटाला ताट लावून मिरचा भाकरी खाणारा, त्यांच्या घरात राहणारा, त्यांच्या बरोबर खेळणारा, त्यांचा सवगडी असणारा हा राजा आपला वाटत होता. अनेक राजांचे वडील राजे होते, आजोबा राजे होते. शिवाजी महाराज हे जहागीरदाराचे पुत्र होते, ते राजे नव्हते. आणि खरोखर पिचलेल्या गंजलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शिवाजी राजाने लहानपणापासूनच मावळे असतील, शेतकऱ्याची मुलं असतील, त्यांना एकत्रित करून विट्टू दांडू पासून घोड्यापर्यंतचे धाडसाचे खेळ करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या एक लक्षात आलं की हा माणूस एवढा मोठा असून, हा एका सरदाराचा मुलगा असून सुद्धा आपल्या ताटाला ताट लावून जेवतो, आपल्या सुखदुःखामध्ये बरोबरीने असतो, आपल्या सुखात असतो, आपल्या दुःखात असतो. म्हणून माणसं त्यांच्या जीवाला जीव देण्यासाठी नेहमी उभे असायचे. राजाने शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला होता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केली नाही. त्या काळी सुद्धा शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं जायचं, त्यांना कर्ज दिलं जायचं. त्या काळी सुद्धा शेत जमिनीची मोजणी असायची. इतकं उत्तम प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य करायचे. शेतकऱ्यांना सहकार्य करीत असताना त्यांच्या लक्षात आलं, हा राजा आपल्याला जगवण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस अहोरात्र हा माणूस प्रयत्न करतोय. मग आपली मुलं जर सैन्यामध्ये गेली, राजाला जर त्याने साथ दिली, अनेक मोठं लष्कर उभं राहिलं, तर एक प्रकारची मोठी क्रांती होणार आहे. आपला राजा मोठा होणार आहे, आपलं राज्य तयार होणार आहे. आणि या विश्वासावर जीवाला जीव देणारी माणसं समाजामध्ये राजाने तयार केली. शिवाजी महाराज कसे जन्माला येतील? आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांसारखा पुत्र झाला पाहिजे, शिवाजी महाराज आपल्यामध्ये तयार झाले पाहिजेत. शिवाजी महाराज असे तयार होत नाहीत. शिवाजी महाराजांचा विचार असा तयार होत नाही. शिवाजी महाराज तयार करण्यासाठी
जिजाऊंची कूस पवित्र असावी लागते, त्या पद्धतीची आई असावी लागते. शिवाजी महाराज इतके मोठे झाले, शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक झाले, हिंदवी संस्थापक झाले, त्याला कारण होतं जिजामाता. त्यांना समोर दिसत होतं महिलांच्यावर अत्याचार होतात, दिवसा क्रूर हल्ले होतात, महिलांच्यावर बलात्कार केला जातोय, शेतकऱ्यांना लुटलं जातंय, मारलं जातंय, पळवून नेलं जातंय. या पिचलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी डोळ्यामध्ये त्याने एक स्वप्न घेतलेलं होतं आणि ते स्वप्न घेऊन जिजाबाई शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करत होत्या की आपला मुलगा स्वराज्य संस्थापक झाला पाहिजे, जनतेसाठी तो लढला पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये शहाजीराजे बंगलोरला होते. शहाजीराजे बंगलोरला राजे म्हणून काम करीत असताना राजांना वाटलं शिवाजी महाराजांचा एक दिवशी आपल्याला चेहरा बघायचा, आपल्याला भेटायचे, म्हणून त्यांनी खलिता पाठवला. शिवाजी महाराज जिजाबाईंच्या बरोबर बेंगलोरला भेटायला गेले. बेंगलोरला गेल्यानंतर तिथला राजमहाल, तिथला ऐशोआराम, तिथलं सगळं सुख बघून शिवाजी महाराजांना मनोमन ते खिन्न झाले. कमी वय होतं, 9 वर्षाचं वय होतं. एका राजमहालामध्ये नृत्यांगनाचा कार्यक्रम चालू होता. काही महिला नर्तिका नृत्यांगना तिथं नाच करीत होत्या. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर जिजाबाईंच्या लक्षात आलं की बाल शिवाजी आपला कुठे दिसत नाही. कुठे गेले शिवाजी, कुठे गेले शिवाजी. शोधाशोध केल्यानंतर एका सेवकाने येऊन सांगितलं की शिवाजी सापडलेत, शिवाजी तिथं उभे आहेत. जिजाबाई विचारतात तिथं आहे तर तुम्ही काय घेऊन आला नाही. तो स्वतः जिजाबाई तिथं सेवकाला घेऊन जातात. बघतात तर एका नर्तकीचा तो नाच असताना शिवाजी महाराज बघत असतात. शिवाजी महाराजांना जिजाबाई बोलवतात. जिजाबाई त्यांना सांगतात महाराज बाळराजे, नर्तकींचा नाच बघायला तुमचा जन्म झालेला नाही. छेड होणाऱ्या स्त्रियांची सुटका करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना या जाचातून मुक्त करण्यासाठी तुमचा जन्म आहे. आईच्या डोळ्यामध्ये असलेलं स्वप्न, वडिलांच्या डोळ्यामध्ये असलेलं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव देशातला सर्वोच्च राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांच्या डोळ्यात या आई वडिलांनी दिलेलं आहे. आई वडील हे खरोखरच परमेश्वरानं न मागून दिलेलं हे दान असतंय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मुलांनो. आई वडील काय असतात त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. आई वडील काय असतात, आई वडील हे परमेश्वरानं न मागता दिलेलं हे दान असतं. आपल्या सुखामध्ये, आपल्या दुःखामध्ये आई वडील कायम आपल्या बरोबर असतात. अरे कितीही समाजानं अवहेलना करू द्या, कितीही लोकांनी आपल्यावर नावं ठेवू द्या, चिखलफेक करू द्या, पण आपली आई, आपले वडील आपल्या त्या मुलाला कधीच अंतर देत नाहीत. जो मुलगा, जो पाल्य आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते स्वप्न दिसलं पाहिजे, ते दिसण्यासाठी ती आईची वृत्ती असली पाहिजे. संध्याकाळी 2 तास मालिका बघून, मराठी टीव्हीच्या पुढे बसून मालिका बघून शिवाजी घडत नाही. संस्कार दिले पाहिजेत, संस्कार पाहिजेत. संस्काराशिवाय मुलं घडत नाहीत. तो संस्कार जिजाबाईने शिवाजी महाराजांना दिला. लहानपणापासून या चिमुकल्यांना शिवाजी महाराज सांगितले पाहिजेत, महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी महाभारत सांगितलं, रामायण सांगितलं, धाडसी कथा सांगितल्या. घाबरणाऱ्या कधी त्यांनी कथा सांगितल्या नाहीत. लहान शिवाजी घोड्यावर खेळ खेळतात, वय वर्ष 9 वर्षाचं. घोड्यावरून एका क्षणी वरून पडतात, गुडघ्याला लागलं जातं. जिजाबाई दरवाजात उभ्या आहेत, ते सगळे बघतात, तरी सुद्धा त्या पुढे जात नाहीत. हे सगळं खाली पडलेल्या अवस्थेत बाळराजे जिजाबाईंच्याकडे बघतायत. आपण पडलेलो आहे घोड्यावरून, आपल्या गुडघ्याला लागलेला आहे, पायाला लागलेला आहे, डोक्याला लागलेला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा जिजाबाई त्यांच्या समोर येत नाहीत. हे सगळं बघून जिजाबाई वाड्यामध्ये जातात. बाळ शिवाजी उठतात आणि जाऊन तिथे त्या चौकामध्ये, सदरेच्या चौकामध्ये जाऊन उभं राहतात. मासाहेब, मी घोड्यावरून पडलो, मला लागलं, जखम झाली, तुम्ही विचारपूस सुद्धा केली नाही, तुम्ही माझ्या जवळ आला नाही. त्यावेळेला त्या आऊसाहेब सांगतात, जिजाबाई सांगतात, तुम्ही भविष्यातले राजे आहात, तुम्ही राजे होणार आहे. ज्या राजाला पडल्यानंतर दुसऱ्याने उठवायची वेळ येते, तो कधीही दुसऱ्याला उठवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ताटमानेने उभं राहावं लागेल. समाजाचं दुःख तुम्हाला तुमच्या खांद्यावर घेऊन तुम्हाला वरती जावं लागेल. हे जिवंत उदाहरण हे आईचं आणि मुलाचं आहे. आपल्या मुलाला हलकं बनवू नका, धाडसी बनवा. दुसऱ्या गावाला पाठवायचं आपल्या मुलाला, तर आई म्हणते माझा मुलगा चुकल का, माझ्या मुलाला बस सापडेल का, माझ्या मुलाला स्टँड सापडेल का, माझ्या पाहुण्याकडे जाईल का, तर माझ्या मुलाचं काय होईल. तुम्ही त्याला अंतरुणावर पायच पसरून देत नाही. त्यांना धाडसी बनवा.
मुलं जर भविष्यामध्ये जर तुम्हाला खरोखर धाडसी बनवायचे असतील, मोठी बनवायची असतील, तर तुम्हाला आई आणि वडिलांना तो संस्कार घेऊन तुम्हाला स्वतःला जगावं लागेल. आणि आई वडिलांची जबाबदारी आहे. आणि तुम्ही काय करणार आहे या शिवचरित्राच्या निमित्तानं? मुलांना त्या संस्कार द्या, मुलांना धाडसी बनवा, मुलांना धाडसी बनवा, त्यांना अभ्यास करायला लावा. ही भविष्याची उद्या पिढी आहे, ही धाडसी झाली तरच हे सगळं कामाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज गावाला परत येत असताना, बेंगलोरहून येत असताना शहाजी महाराज त्यांना विचारतात, महाराज बाळराजे तुम्ही परत जाऊ नका, तुम्ही इथेच राहा, इथं सुद्धा खूप मोठी आपली दौलत आहे, ऐशाराम आहे, तुम्ही सगळं करू शकता. महाराज त्यांना सांगतात, आबासाहेब मला तुमच्याकडून आईकडून एक शिकाय मिळालंय. आमच्या मुलकामध्ये, आपल्या मुलकामध्ये खूप त्रास आहे. जनतेला अन्न मिळत नाही, प्यायला पाणी नाही, जनावरं चोरली जातात, कर्जबाजारी आहेत, मुलींना पळवून नेलं जातं, अन्याय अत्याचार आहेत. आणि उत्तरेकडून आलेली स्वारी सतत आपली लचकी तोडते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्यासाठी मी काहीतरी आयुष्यामध्ये करेल. एक स्वप्न घेऊन शिवाजी महाराज बेंगलोरवरून पुण्याला येतात. प्रत्येक आई वडिलांना लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांना धाडसी बनवा. शिवाजी महाराज जर पैदा व्हायचे असतील, तुम्हाला जर तयार करायचे असतील, तर लहानपणापासूनच तुम्ही हा त्यांना संकल्प द्या. ज्या माणसाने महिलेला स्पर्श केल्यानंतर दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले, त्या माणसाचा चौरंग केला, का त्या संपूर्ण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अशी नोंद आहे की शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत कुठल्याही स्त्रीला तो चौरंग केल्यानंतर शेवटपर्यंत त्यांच्या इतिहासामध्ये कोणी स्पर्श केला नाही. इतकी धमक त्यांच्या शिक्षेमध्ये होती. इतकी मोठी शिक्षा शिवाजी महाराजांनी दिलेली होती. समाजामध्ये जरब बसलेला होता. आया बहिणींचा सन्मान करणं. सन्मानाचं अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बेळगाव जवळ बेलवाडी म्हणून गाव आहे. त्या बेलगावमध्ये प्रभू देसाई नावाचा एक राजा राज्य करीत होता. बेलवाडीमध्ये त्या देसाई राजाची मल्लम्मा म्हणून एक राणी होती. शिवाजी महाराज दक्षिणेतून वरती येत असताना त्यांना ती गडी दिसली. शिवाजी महाराजांचा एक गायकवाड नावाचा एक सरदार होता. 27 दिवस तो गडी लढवत होता. 27व्या दिवशी जोरात प्रहार झाल्यामुळं तो प्रभू देसाई राजा गतप्राण झाला. आणि त्याची असणारी ती बायको, त्याची असणारी पत्नी मल्लम्मा हिनं स्वतःचा फोर आपल्या पाठीला बांधून, आपल्या पोटाला बांधून शिवाजी महाराजांच्या 3000 फौजे बरोबर 4 दिवस युद्ध केलं. गडी म्हणजे किल्ला, भुईकोट किल्ला. त्या भुईकोट किल्ल्याला स्पर्श करू दिला नाही. आणि शेवटी महाराजांनी विचारलं, गडी का ताब्यात येत नाही, आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं, प्रभू देसाई राजा ठार झालेला आहे, त्याची बायको मल्लम्मा ही मूल पाठीला बांधून 3000 महिला सैनिक घेऊन लढते आणि आपल्याला यश येत नाही. आणि शेवट 5व्या दिवशी ती गडी महाराजांच्या ताब्यात येते. आणि तो सरदार असणारा गायकवाड, महाराजांच्या नात्यामधला असला तो गायकवाड 3000 महिलांना बंदी करतो, तुरुंगामध्ये डांबतो, अन्याय अत्याचार करतो, नको त्या गोष्टी करतो. ही गोष्ट 6व्या दिवशी शिवाजी महाराजांना जेव्हा समजते, शिवाजी महाराजांचा तो असलेला नातलग, शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं कुठल्याही स्त्रीला, ती कोणत्याही प्रांतातली असो, ती कोणत्याही देशातली असो, ती कोणत्याही जातीची असो, त्या महिलेला स्पर्श करायचा नाही, तिचा सन्मान करायचा, तिचा आदर करायचा. त्या गायकवाडाला, त्या सरदाराला त्याचे डोळे काढले. महाराजांनी स्वतःचा नातलग असलेला, घेऊन असलेला तो गायकवाड, त्याचे त्याने डोळे काढले आणि तो जिवंत होता तोपर्यंत तिथं डांबून ठेवलेलं होतं. त्या सगळ्या मल्लमाला तिने, महाराजांनी मल्लमाची सुटका केली. 3000 बंदीने त्यांच्या सैनिक ज्या महिला होत्या त्यांची त्यांनी सुटका केली. आपण जर कधी बेळगावला गेला तर बेलवाडी गाव लागतंय. तिथं 2 शिलालेख कोरलेले आहेत. सरपंच 2 शिलालेख कोरलेले आहेत. एका शिलालेखावर शिवाजी महाराज घोड्यावर आहेत, एका शिलालेखावर मल्लमाचा मुलगा शिवाजी महाराजांनी मांडीवर घेतलेला आहे. ते 2 शिलालेख तिथं आहेत. एवढं करून शिवाजी महाराजांनी 7 ते 8 गावं तिला दूध भातासाठी, तिला जगण्यासाठी, तिला अंधन म्हणून त्या ठिकाणी दिलं. महिलांचा सन्मान कसा करावा, महिलांना किंमत कशी द्यावी, महिला ही आपली आई आहे, आपली बहीण आहे, हे शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. शिवचरित्र तुम्हाला काय सांगतं. या गोष्टीला स्पर्श करीत असताना शिवाजी महाराजांना प्रत्येक मावळा त्यांचा जीवाला जीव का देत होता, मारायला का तयार होता. माणूस
प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांच्या बरोबर लढत असताना जीवा महालाचं शिवा काशीदाचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सिद्धी जोहरनं वेढा घातलेला होता. पन्हाळ्याला वेढा 3.5 महिना चाललेला होता. त्या परिस्थितीमध्ये सप्टेंबर नंतर तुफान असा पाऊस चालू होता. गड बंदिस्त होता. संपूर्ण गडाला सगळ्या बाजूने सिद्धी जोहरनं वेढा घातलेला होता. अशा परिस्थितीमध्ये बाहेर निघता येत नाही. प्रसंग असा झालेला होता की प्रतापगडावर अफजल खानाचा वध केल्यानंतर 15 दिवसामध्ये पन्हाळा ताब्यात घेतलेला होता. 15 दिवसामध्ये ज्या दिवशी अफजल खानाला मारला त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज तडक रात्रीचे बाहेर पडून वाई मार्गे पन्हाळ्याला जाऊन तो पन्हाळा त्यांनी ताब्यात घेतलेला होता. कसली उसंत न घेता त्यांनी तो गड ताब्यात घेतला होता. तो गड ताब्यात घेतल्यानंतर सिद्धी जोहरनं त्याला वेढा घातलेला होता. त्या वेढ्यातून सुटण्यासाठी शिवाजी महाराज रात्रीचा दिवस करत विचार करत होते. 3.5 महिने गेले. अन्न मुबलक होतं, जारी मुबलक होतं, खायला भरपूर होतं, बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. सिद्धी जोहर आनंदून गेलेला होता. अरे शाहिस्ते खानाची ज्याने बोट तोडली, आग्र्यातून औरंगजेबासारखा भारताचा हिंदुस्थानचा असलेला बादशाह त्याच्या नजरकैदेतून हे सुटून आले. इतके मोठे प्रताप करणारा आज शिवाजी महाराज या गडावर असताना त्याला मी शिवाजी महाराजांना मी वेळ टाकलाय. आज न उद्या ते माझ्या आज न उद्या माझ्या त्या कैशीमध्ये येणार आहेत. मी त्यांना पकडलं जाणार आहे. माझं नाव होणार आहे. खूप आनंद होऊन गेलेला होता. खूप खुश होता. अशा वेळेला शिवा काशीद सारखा एक सामान्य नाभिक समाजातील मुलगा महाराजांचा सारखा दिसणारा, महाराजांसारखी हाईट, महाराजांसारखा टोपी घालणारा, जिरो टोप घालणारा, बूट जूट घातल्यानंतर अंगरगा घातल्यानंतर शिवाजी महाराजांका एकसारखा दिसणारा शिवा काशीद महाराजांना म्हणतो, महाराज 2 पालख्या तयार करा. एक पालखी गडाच्या पाठीमागच्या बाजूने खाली उतरू द्या, एक पालखी समोर जाऊ द्या, सिद्धी जोहरला पत्र द्या. महाराज म्हणतात, तू आज जाणार आहेस, तू तिकडे जाणार म्हणजे तुझा जीव धोक्यामध्ये असणार आहे. तुला प्रसंगी मरणबत करावं लागेल. महाराज तुम्ही काळजी करू नका. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे यासाठी शिवा काशीद मी तुमचा जीव द्यायला सुद्धा तयार आहे. असे वाक्य बोलणारे, अशी जीवाला जीव देणारे माणसं त्यांच्या बरोबर होते. शिवा काशीदसाठी 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसले, एका पालखीमध्ये शिवा काशीद बसले. एक पालखी गडाच्या मागे गेली. एक गड उतरून ताप 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 खाली गडवर उतरते. आदल्या दिवशी पत्र खलिता लिहून सांगितलेलं होतं शिवाजी महाराज शरण आलेत. आनंद होऊन गेला होता सिद्धी जोहर. शिवाजी महाराज महाराज शरण आले. शिवाजी महाराजांनी पकडून आज औरंगजेबाच्या दरबारामध्ये तिथे घेऊन जाणार आहे. किती मोठा मान होता. सैनिक आनंदून गेले होतं. खाणं पिणं नशा पाणी सगळं चालू होतं. गड उतरून सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये ती पालखी तिथे येते. उतरल्यानंतर सिद्धी जोहर आतमध्ये बसलाय. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. शिवाजी महाराजांना कोणी पाहिलेलं नव्हतं. त्या काळी व्हॉट्सअप इंस्टाग्राम नव्हतं. शिवाजी महाराज कसे आहेत हे फार काही लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे आलेल्या वेशामध्ये पालखीत बसलेला हा शिवाजी, हे शिवाजी महाराज असले पाहिजेत अशी समजूत करून सिद्धी जोहर त्यांना आत येण्याची विनंती करतात. शिवा काशीद शिवाजी महाराजांच्या पेशावर ड्रेसमध्ये, वेशभूषा केलेल्या ड्रेसमध्ये ते आतमध्ये येतात. त्यांना बसण्याची खूण केली जाते. सिद्धी जोहर विचारतो, आप शिवाजी है? शिवा काशीद सांगतो, हम ही शिवाजी है. आप शराब लेंगे? त्यांना माहित होतं शिवाजी महाराज शराब घेत नाहीत. त्यांना परीक्षा घ्यायची होती. आप शराब लेते हैं? नाही म्हणजे हम शराब नाही लेते. त्याच्या लक्षात आलं हे खरोखरचे शिवाजी महाराज आहेत. आता तर पूर्ण विश्वास बसला. त्या दरम्यान फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा प्रतापगडावर अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज कसे ते फाजल खानाने तिथं बघितलेलं होतं. शिवाजी महाराजांच्यावर सय्यद बंडाने आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा जो वकील होता त्यानं डोक्यामध्ये जो वार केलेला होता, जिरेटोपामुळे तो वार वाचलेला होता आणि डोक्यामध्ये थोडीशी जखमीची खून होती. ती शेवटपर्यंत तशीच होती. ती जखमीची खून बघण्यासाठी अफजल खानाचा मुलगा फाजल खान हिनं त्याने शिवा काशीदच्या डोक्यावरचा जिरेटोप उचलला. जिरेटोप उचलल्यानंतर फाजल खानाच्या लक्षात आलं हे येतो असली नाहीये, हे शिवा नाहीये. सिद्धी जोहरला कळना नक्की काय झाले, काय होतंय. त्याने विचारलं हे काय आहे. त्यांनी सांगितलं की यांच्या डोक्यावर खून नाही, हे तो झूट आहे. मोठा भाला काढून सिद्धी जोहर उभा आहे. सांग खरं काय, सच बोले क्या है. त्यांनी सांगितलं, शिवा काशीदनं शेवटी सांगितलं
अरे शिवाजी महाराज इतके उंच आहेत, इतके मोठे आहेत, ते तुला कधी कळू शकणार नाहीत. त्यांच्यासारखे लाखो हजार कुर्बान आम्ही असे शिवाजी महाराज तयार आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या जीवावर जीव ओळून टाकण्यासाठी, अग्निकुंडात उड्या टाकण्यासाठी आम्ही तयार आहे. तुझा भाला काय करतोय? जीवाच्या आकांताने ओरडला, भाला त्याच्या छातीमध्ये मारला गेला. शिवा काशीत त्या ठिकाणी गतप्राण झाला. जीवाला जीव देणारे माणसं आहेत. लग्न ठरलेलं आहे रायगडावर. रायगडावर लग्न तानाजी मालुसरेंच्या रायबाचं लग्न ठरलेलं आहे. निमंत्रण पत्रिका आणि तांदूळ हातामध्ये घेऊन रायबा सगळेवर उभा आहे. माणसं कशी जीवाला जीव देतात, त्यांना सुद्धा आपलं त्यांनी कसं मानलं. शिवाजी महाराज चिंतित आहेत. तानाजी मालुसरे विचारतात, महाराज काय झालं, चिंताक्रांत काय तुम्ही? तानाजी मालुसरे त्यांनी प्रश्न विचारतात. महाराज म्हणतात, आपल्याला तोरणा घ्यायचा आहे, कोंडाणा घ्यायचा आहे, आपल्याला गड घ्यायचा आहे, पण आपल्याला माणूस तसा मिळत नाही. त्यांनी सांगितलं, ह्या क्षणाला मला तुम्ही आत्ता परवानगी द्या, चढ्या घोड्यानेशी जातो आणि गड घेऊन येतो. महाराजांनी सांगितलं, तुझ्या हातामध्ये काय ते पहिलं दाखव. नाही वय नाही वय करतो, दाखवतो. जिजाबाई तिथे उभे असतात आणि तुला सांगतो की महाराज माझ्या रायबाचं 2 दिवसावर लग्न आलेलं आहे आणि त्या लग्नाचं निमंत्रण द्यायला मी तुम्हाला आलेलो आहे. महाराज म्हणतात, लग्न होऊ दे, ह्या मोहिमेसाठी मी कुणालाही पाठवू शकतो, ह्या मोहिमेसाठी मी कुणालाही पाठवू शकतो, पण हे लग्न होऊ दे. हे लग्न झाल्यानंतर ही मोहीम आपण हातात घेऊया. तानाजी मालुसरे ऐकत नाहीत. सूर्याचे मालुसरे भाऊ ह्याला बरोबर घेऊन 300 मावळे घेऊन एका रात्री यशवंत घोरपडे नावाचा, ज्याला आपण यशवंती घोरपड म्हणतो, गड चढून वर गेला तो खरा यशवंत घोरपडे. एक चलाख आणि चपळ एक मावळा होता. त्याचा प्रत्येक ठिकाणी अशा गोपनीय ठिकाणी त्याचा वापर केला जायचा. त्या यशवंत घोरपड्याला गडावर वर चढवून रात्रीच्या वेळेला दोरखंड अडकून तो दारावरनं वर जाऊन पुढच्या बाजूने 150 मावळे, पाठीमागच्या बाजूने 150 मावळे, अशा पद्धतीने त्याने हल्ला केला. त्या गडावर राजपूत सरदार उदयभान राठोड त्या ठिकाणी किल्लेदार म्हणून काम करत होता. अतिशय कपटी, अतिशय ताकदवान, कुणाचंही दयामाया न करणारा, कुणालाही भीड न घालणारा असा तो राजपूत होता. गडावरून पाठीमागच्या बाजूने 150 मावळा उड्या मारतोय, पुढच्या बाजूने 150. गडावर मोठा किंकाळा फुटायला सुरुवात झाली. हर हर महादेवच्या घोषणा सुरू झाल्या. तलवाराला तलवार भिडली, ढालीला ढाल भिडली आणि एकच गदारोळ वाढला. रक्ताच्या शिरकांड्या उडायला लागल्या. शेवटपर्यंत 300 मावळ्यांनी आपल्या जीवाचा आकांत करून हातात तलवार असेपर्यंत हात तुटला तरी थांबले नाहीत. शेवटपर्यंत त्यांनी लढायचा प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आलं, आता आपण जिंकत नाही. हातातली ढाल तुटली तानाजी मालुसरेंच्या. सूर्याजी मालुसरेंच्या लक्षात आलं. तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या डोक्याचा फेटा काढला, शेला काढला, आपल्या हाताला बनवला आणि हातावर वार झेलत तो लढत होता. सूर्याजी मालुसरे पळत गेला. गडाला लावलेले सगळे दोर त्यांनी कापून काढले आणि त्यांनी एकच आवाहन केलं, गडाचे दोर कापून टाकलेले आहेत, एकतर लढून मारा नाहीतर उड्यात टाकून मारा. त्या प्रसंगी त्यांनी तो गड घेतला. उदयभान राठोड जाग्यावर गतप्राण झाला. उदयभान राठोड गतप्राण झाला. तानाजी मालुसरे असंख्य हजारो घाव शरीरावर घेऊन गतप्राण झाले. सूर्याजी मालुसरे ही घटना शिवाजी महाराजांना कळवतात. शिवाजी महाराजांना अति दुःख होतं की आपल्या जीवाला जीव देणारा माणूस आज गतप्राण झालाय. त्यांना म्हणून त्यांनी सांगितलं की गड आला पण सिंह गेला. तुम्हाला सांगावे एकच उदाहरण, माणूस माणसाच्या जीवाला जीव कधी देतो, आपली संपूर्ण ताकद कधी लावतो. शिवाजी महाराजांनी समाजासाठी तेवढं मोठं कार्य केलं. शिवाजी महाराज मगाशी तुम्हाला सांगितलं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधीही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. का केली नाही तर खरं सांगायचं, आपण सगळे शेतकरी आहे. समाजाला 2च राजे माहित आहेत, एक शिवाजी महाराज आणि एक बळीराजा. आपल्याला माहित असेल का, त्या बळीराजाचं राज्य उदी येडापेडा जाऊ दे असं म्हणत होता. शिवाजी राजा आपल्या शेतकऱ्यांसाठी लढत होता. इतका मोठा शिवाजी राजा, त्याला आज आपण अभिवादन देण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे. एकच करा या निमित्तानं, मी सगळं चरित्र सांगणार नाही, प्रत्येकाने ते वाचलेलं आहे. 2 मिनिटं मुलांनो, एक 5-10 मिनिटात सगळ्यांना ऐकावं असं वाटतंय, पण जे सगळ्यांनी सांगितलं तेच मी सांगतोय. शिवचरित्र सगळ्यांनी वाचा. तरुण कसा असला पाहिजे, स्वामी विवेकानंदासारखा असला पाहिजे. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात, शिवाजी म्हणजे काय, शिवाजी कोणाला म्हणायचं, ज्या ज्या क्षेत्रामध्ये
ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या त्या क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपाचं काम, अत्युच्च स्वरूपाचं जे काम असतं त्याला शिवाजी म्हटलं जातं. शिवाजी महाराजांची व्याख्या आहे, ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. त्यासाठी समाजामध्ये राहत असताना आपापलं वैर विसरा. शिवचरित्र काय सांगतं वाचून बघा. 21 वेळा शिवचरित्र मी वाचलंय तात्या. आणि आपण गेल्या वर्षी दोघं गड सोडून वर गेलोय. प्रत्येक तरुणानं गडावर गेलं पाहिजे, रोपवेनं नाही. विठ्ठलराव, प्रत्येक माणसानं गडावर गेलं पाहिजे, गड बघितला पाहिजे, रोपवेनं नाही, चालत गेलं पाहिजे. 3 तास तात्याने आम्ही गड चालत होतो. गडाकडे बघितल्यानंतर भीती वाटते. त्या काळी कुठलीही दळणवळणाची साधनं नव्हते, कोणता रस्ता नव्हता, कोणत्या रस्त्याला पूल नव्हता. अशा ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो आग्रा कुठं, तो रायगड कुठं, ते स्वराज्य कसं